दिसते कमी दिसते अच्छा हो. खोबरं किती काय कशासाठी मसाले लावायला. का करंज्या करायच्या? नाही नाही हा दिवाळी काय करायचं मग असं आज थोडीशी दिवाळीलाच करंज्या खाते तर. हे सत्कर आम्हाला खाऊ घाल. नाही नाही, तुम्हाला लय भारी येतं. तुम्हाला लय भारी येतं. आम्हाला घाल. तुम्हाला लय भारी येतं ना. नाही मला नाही येते आता भारी. माझं काय, मला मला कुठं काय येते? तुम्ही शिकायचे ना भारी आता. मला कुठं काय येतं? येत नसलं तर शिकायचं ना. दादा बाहेर गेलेला. येणार आहे थांब. नको जाऊ राम. खोबरं किसायचं भाजायचं याचं तेल काढायचं काळ्या मसाल्यासाठी ना. हा मसाल्याला चोळायचं. आज दळून आणलेला तोच मसाल्याचा ना. हा एकदम चॉकलेटी मसाला तयार होतो. दळून आणून कुठे ठेवले तुम्ही? तिकडे खूप चुलीच्या का? हा मला पाहिजे होतं. आता उद्या दाखवू. आता नको सोडायला नको आता. राम नको, राम दगड खाली टाक. अख्खा दिवस गेला ना पण तुमचा मसाला आणत. मग ते मिरची पावडर बनवली 5 किलोची. 2 किलो मिरचीचा काळा मसाला, हळद, धने किती आयटम. धने पावडर बाजून दळलं का? हा म्हणजे घरचं धने पावडर केलं का आता? हा म्हणजे तुम्ही मला जे भाजायला लावलं होतं तर त्याचं सगळं का ते मसाल्यात नाही? ते मसालेच त्यानंतर संध्याकाळी पहा किती छान वातावरण झालं होतं. आई आणि आम्ही मस्तपैकी बाहेर कांदे लावले होते पाया एका वाफेमध्ये. तुम्हाला दाखवतेच ते कांदे काढायचं काम चालू होतं पहा. आणि हे पहा संध्याकाळी किती छान वातावरण झालं होतं. 6:30च्या दरम्यान आम्ही बागत होतो पहा. आणि इकडं हा आपला राम पहा त्याच्या पप्पाला तिकडून येताना बघितलं, लगेच तिकडं पळाला डाळिंबाच्या रांगेने मध्ये पळत. आणि पहा हा वाफा आहे तो एकदम छोटासा वाफा होता, घरगुती म्हणजे घरात वापरण्यासाठी कांदे लावले होते. आणि ह्याच्या मस्तपैकी जुड्या वगैरे बांधायचं काम चालू होतं. आणि पहा किती याच्यात गवत वगैरे झालं होतं पहा. एवढाच वाफा आहे कांद्याचा. संध्याकाळी ऊन उतरल्यावर सगळे झाले होते पहा बागात. म्हणजे मी, आई, हे आणि पोरं देवराम आणि भाऊ आम्ही सगळेच आलो होतो आणि सगळीकडूनच कामं सुरू होते पहा. मग हे पहा वातावरण किती छान झालं होतं. संध्याकाळीचे 6:30 वाजून गेले होते पहा. मस्तपैकी छान गार वारं होतं. आणि हे पहा सूर्य मावळतीला चालला होता. हे पहा किती छान वाटतंय. कसं वाटलं तुम्हाला सूर्य मावळतीचा हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ सबस्क्राईब नक्की